नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. एक शिक्षक भरतीविषयी आपल्याकडे एक लेटेस्ट अपडेट आलेलं आहे. त्या अपडेटवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ही जी प्राथमिक शिक्षण विभागाची शिक्षक भरती आहे, ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणेची आहे. त्यांनी एक सर्क्युलर काढलेला आहे. त्या सर्क्युलरवर आपल्याला आज चर्चा करायची आहे. बघा, एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात शाळेमध्ये कला शिक्षक भरण्याबाबत यांना कला शिक्षकांची जी आहे ती नियुक्ती करायची आहे. आणि ही एक विशेष इथं ही आहे, तात्पुरत्या मानधनावर यांना करायची आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे. एक विशिष्ट मानधनावर यांना शिक्षकांची नियुक्ती करायची आहे आणि शिक्षक आहेत कला शिक्षक. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष 2023-24 केवळ या कालावधीसाठीच उर्दू माध्यम, बघा उर्दू, हिंदी व इंग्रजी 3 माध्यमाची भरती आहे. उर्दू, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र कला शिक्षक यांचे एकत्रित मानधन तत्वावर 11 महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासाठी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एक इथं महत्वाचं आहे की ही जी भरती आहे ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये आहे आणि 11 महिन्यासाठी आहे. आणि माध्यम 3 माध्यमासाठी आहे. इंग्रजी माध्यम आहे, हिंदी माध्यम आहे आणि उर्दू माध्यमासाठी आहे. आता कला शिक्षकाची एकूण पदे 32 पद आहेत. एकूण 32 पदाची नियुक्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे करणार आहे. त्यामध्ये त्यांनी दिलेलं याच्या टेबलमध्ये त्याचं सविस्तर हे दिलेलं आहे. क्वालिफिकेशन्स म्हणजे एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स त्याच्यासाठी काय लागणार आहे त्याविषयी त्यांनी या टेबलमध्ये दिलेलं आहे. अनुक्रमांक 1 आहे, पद आहे कला शिक्षक, शैक्षणिक अर्हता बघा, आर्ट टीचर डिप्लोमा ATD, गव्हर्नमेंट डिप्लोमा GD, आर्ट ऑफ फाईन आर्ट, बॅचलर ऑफ फाईन आर्ट BFA, मास्टर ऑफ फाईन आर्ट MFA कोर्स उत्तीर्ण. त्याच्यानंतर एकत्रित मानधन किती मिळणार आहे तर 28,000 रुपये पर मंथ, प्रत्येक महिन्याला 28,000 रुपये मिळणार आहेत. आवश्यक पदे 32. याच्यामध्ये एकूण जे पद आहेत ते 32 पद आहेत. त्याच्यानंतर कला शिक्षक गुण विभागणी म्हणजे नियुक्तीसाठी जे गुण विभागणी ते करणार आहेत त्या बाबतीत त्यांनी या टेबलमध्ये दिलेलं आहे. ते आता आपल्याला त्यावर चर्चा करायची आहे. अनुक्रमांक दिलेला आहे 1, शैक्षणिक अर्हता आर्ट टीचर डिप्लोमा ATD, गव्हर्नमेंट डिप्लोमा GD, आर्ट ऑफ फाईन आर्ट. याचे गुण दिलेले आहे. प्रथम श्रेणी असेल तर 10 गुण देण्यात येतील, द्वितीय श्रेणी असेल तर 5 गुण मिळतील. सेकंड नंबर दिलेला आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट BFA. याच्यामध्ये जर फर्स्ट क्लास असेल म्हणजे प्रथम श्रेणी असेल तर इंटरव्ह्यूच्या वेळेस 20 गुण मिळतील आणि द्वितीय श्रेणी असेल तर 15 गुण मिळतील. त्याच्यानंतर मास्टर ऑफ फाईन आर्ट MFA, प्रथम श्रेणी असेल तर 30 गुण इंटरव्ह्यूच्या वेळेस मिळतील आणि द्वितीय श्रेणी असेल तर 25 गुण. हे गुणांची विभागणी आहे कारण गुणांवर आधारित ही नियुक्ती होणार आहे. त्यामुळे त्यांनी इथं गुणांची विभागणी दिलेली आहे. ही विभागणी आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. या टेबलमध्ये त्यांनी दिलेली आहे. अनुभवानुसार गुण विभागणी. आता त्या संबंधित उमेदवाराला जो अनुभव आहे त्याच्यानुसार सुद्धा त्यांना काही गुण मिळणार आहेत इंटरव्ह्यूच्या वेळेस. ते गुण सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट दिलेले आहेत. अनुक्रमांक दिलेला आहे पहिल्या कॉलम मध्ये, अनुभव त्यानंतर गुण. जर 0 ते 6 महिने असा जर समजा हे असेल अनुभव असेल तर 0 गुण मिळतील. सेकंड नंबर मध्ये 6 महिने ते 2 वर्ष असेल तर 5 गुण मिळतील. 3 नंबर मध्ये दिलेला आहे 2 वर्ष ते 5 वर्षाचा अनुभव असेल तर 10 गुण मिळतील आणि 5 वर्ष व त्या पुढील जर अनुभव असेल तर 15 गुण देण्यात येतील इंटरव्ह्यूच्या वेळेस. त्यानंतर यांनी आरक्षण निहाय पदांचा तपशील म्हणजे जे 32 पद त्यांनी दिलेले आहेत त्या 32 पदाची आरक्षणानुसार म्हणजे प्रवर्गानुसार त्याची विभागणी खाली त्यांनी टेबलमध्ये दिलेली आहे की कोणत्या प्रवर्गाचे किती पद भरायचे आहेत ते त्यांनी या खालच्या टेबलमध्ये दिलेलं आहे. बघा, पद आहे, त्यानंतर इथं आरक्षण आणि मंजूर. तर पहिलं जे अनुसूचित जाती आहे 13% आरक्षण असते, 4 पद भरणार आहेत ते. अनुसूचित जमाती 7% आहे, 2 पद भरणार आहेत. विज अ 3% आरक्षण आहे, 1 पद भरलं जाणार आहे. भज ब 2.5% आरक्षण आहे, 1 पद भरलं जाईल. हे भज बज.
भज क 3.5% आरक्षण आहे, एक पद भरलं जाईल. भज क याच्यामध्ये 3.5% एक पद. भज ड 2% आरक्षण आहे, एक पद इथं भरलं जाणार आहे. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग याच्यामध्ये 2% आरक्षण येते, एक पद भरलं जाईल. इतर मागास वर्गीय 19% आरक्षण आहे, याच्यामध्ये 6 पद भरण्यात येईल. त्याच्यानंतर हे आहे 10% ईडब्ल्यूएस याचे 3 पद भरण्यात येतील आणि खुल्ला 38% आहेत, 12 पद भरण्यात येतील. आणि असं एकूण जे पदांची संख्या आहे ते 32 पद इथं भरल्या जाणार आहे. त्यासाठी त्यांनी काही अटी आणि शर्ती पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत. बघा, एकत्रित मानधनावर नेमलेल्या शिक्षकांची नेमणूक ही आदेशाच्या दिनांकापासून 11 महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असेल. म्हणजे तुम्हाला जेव्हा आदेश भेटेल तेव्हापासून ते 11 महिन्यासाठी नियुक्ती राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं दिलेलं आहे, ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचे माननीय अतिरिक्त आयुक्त 1 पिंपरी चिंचवड मनपा यांचा राहील. अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही. तसेच नेमणुकी संदर्भात न्यायालयात दाद मागणार नाही. तसेच नियुक्तीच्या वेळी सदरच्या नेमणुकीबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे, उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला धारण केलेली शैक्षणिक अर्हता HSC ची मार्कशीट जोडायची आहे. त्यानंतर आर्ट टीचर असेल तर ATT गव्हर्नमेंट डिप्लोमा, GTचं सर्टिफिकेट असेल, आर्ट ऑफ फाईन आर्ट बॅचलर असेल तर BFA चं आणि मास्टर ऑफ फाईन आर्ट असेल तर MFA चं सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. कोर्स उत्तीर्ण किंवा चित्रकला विषयातील समकक्ष पदविका व पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्यप्रती सादर करणे बंधनकारक आहे. पुढे त्यांनी दिलेला आर्ट टीचर डिप्लोमा ATT गव्हर्नमेंट डिप्लोमा GD आर्ट ऑफ फाईन आर्ट कोर्स प्रथम श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास 10 गुण दिले जातील व द्वितीय श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास 5 गुण दिले जातील. BFA असेल तर कोर्स प्रथम श्रेणी उत्तीर्ण उमेदवारास 20 गुण दिले जातील. द्वितीय श्रेणी असेल सेकंड क्लास तर 15 गुण दिले जातील. आणि MFA कोर्स असेल तर प्रथम श्रेणी 30 गुण आणि द्वितीय श्रेणी 25 गुण दिले जातील. ज्या उमेदवारांना 60% पेक्षा जास्त गुण असल्यास ते प्रथम श्रेणीमध्ये धरण्यात येतील व त्यापेक्षा कमी गुण असतील ते द्वितीय श्रेणीमध्ये पकडल्या जातील. अनुभव उमेदवारास 6 महिन्यापेक्षा कमी अनुभव असल्यास गुण दिले जाणार नाही. 6 महिने ते 2 वर्षासाठी 5 गुण हे टेबलमध्ये पाहायला आपण दिले जातील. 2 वर्ष ते 5 वर्षासाठी 10 गुण दिले जातील. 5 वर्ष व त्यापेक्षा जास्त अनुभवासाठी 15 गुण दिले जातील. कला शिक्षक या पदासाठी फक्त शाळेतील अध्यापनाचा अनुभव कराया धरला जाईल. ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागात सदर सहाय्यक शिक्षकाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय सदर उमेदवाराची सेवा संपुष्टात आणण्यात येईल. या संबंधीची सर्व अधिकार माननीय अतिरिक्त आयुक्त 1 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राखून ठेवले आहेत. तसेच पात्र उमेदवारांना नेमणूक देताना शिक्षक संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा राहील. उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात कला शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. सदरचा अर्ज इथं तारीख दिलेली आहे मित्र, ही तारीख महत्वाची आहे. दिनांक 6/11/2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष जुनाड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे वेळेत सादर करावा. निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरिक्त मनपा मार्फत देण्यात येणाऱ्या कोणत्याही सोयी सुविधा, हक्क व इतर आर्थिक लाभ व भत्ते देय राहणार नाहीत. उदाहरणार्थ दिवाळी बोनस वगैरे हे मिळणार नाही. अर्जदाराने अर्ज केला अथवा विविध अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तसेच नियुक्ती झाल्यानंतरही अर्जदार विहित अर्ज पात्रता धारण न करणारा गैरवर्तन करताना, दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास संबंधिताची उमेदवारी अथवा निवड रद्द करण्यात येईल. तसेच काही आक्षेप आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल. विविध मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत करण्यात येणार नाही. अर्जदाराने आपले अर्ज महापालिकेच्या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे बंधनकारक राहील, अन्यथा अर्ज बाद केले जातील. अपूर्ण माहिती व अटींची पूर्तता न करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज बाद करून अपात्र ठरवले जातील. अपात्र अर्ज कार्यालयात जमा करण्यात येतील.
याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही. सदरची निवड ही कला शिक्षक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. सदरचे पद हे शैक्षणिक वर्ष 23-24 याकरता आवश्यकतेनुसार राहील. तसेच पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित मानधनावरील नियुक्त्या रद्द करण्याचे अधिकार माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड यांना राहतील. नियुक्तीच्या वेळेस उमेदवारास रक्कम ₹500 स्टॅम्प पेपरवर नोटराईट्स करून मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हक्क राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही याबाबतचे हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. सदरची जाहिरात व अर्जाचा नमुना ही जी लिंक आहे मित्र, या लिंकवर या संकेतस्थळावर पाहता येईल. जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड यांचा राहील. तर ज्यांना अप्लिकेशन करायचं आहे तिथं अर्जाचा नमुना ऑनलाईन दिलेला आहे www.pcmcie.ndie.government.in याच्यावर जायचंय. एकूण 32 जागा आहेत, हंगामी स्वरूपाच्या जागा आहेत. पण जरीही ज्या उमेदवारांना नोकरीची आवश्यकता असेल त्यांनी इथं जरूर अप्लाय करावं, कारण एक्सपिरियन्स हा कधीही आपल्या कामात पडतो. तर हे एक अर्जंट आलेलं नोटिफिकेशन आहे, ते आपल्या समोर चर्चेसाठी घ्यायचं होतं. अर्ज करण्याची अंतिम तारीख पुनश्च एकदा लक्षात घ्या, 6/11/2023. 6 नोव्हेंबर 2023 सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे आणि त्या वेबसाईटवरचा अर्ज घ्यायचा आहे आणि तो इथं सादर करायचा आहे आपल्याला, असं इथं या नोटिफिकेशन्स मध्ये यांनी दिलेलं आहे. तर आता मी आपली चर्चा इथं थांबवतो. मला हा जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि असे नोटिफिकेशन पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नोटिफिकेशन्स किंवा नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन्स आपल्याला मिळेल. तर आता मी या चर्चेला पूर्ण विराम देतो. नमस्कार.